यान मॉम किचनमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत झटपट होणारी मस्त पालक भजी। आता मकर संक्रांत पण आहे आणि मकर संक्रांतीनंतर आपल्याकडे सगळं महाराष्ट्रीयन घरांमध्ये मस्त हळदी कुंकू केले जाते। तर हळदी कुंकूसाठी घरी आपण लेडीज बोलवतो, तर आपण काहीतरी स्नॅक्स देतो, त्यांना काहीतरी देतो, म्हणजे नाश्ता देतो। तर ही झटपट होणारी भजी पण तुम्ही बनवू शकतात आणि खूप मस्त होतात आणि जास्त वेळ पण नाही लागत। तर मी एका जोडीचे बनवणार आहे। तुम्ही हळदी कुंकूसाठी किती लेडीज बोलवणार आहे त्याप्रमाणे तुम्ही पालकची जोडी घेऊ शकता। जास्त असेल तर जास्त घ्यायची। तर मी एका पालकची जोडीची बनवणार आहे। पालक घेतले, मस्त धुवून घ्यायचे, त्याला कापून घ्यायचं आणि मस्त बाउलमध्ये काढून घ्यायचं। त्याच्यानंतर 1 वाटी त्याच्यामध्ये डाळीचं पीठ टाकायचं, अर्धा वाटी तांदळाचं पीठ टाकायचं। तांदळाच्या पिठाने मस्त कुरकुरीत भजी होतात आणि टेस्ट पण छान लागते। त्यानंतर हळदी पावडर टाकायची आणि थोडीशी लाल मिरची पावडर टाकायची, आमचूर पावडर पण टाकायची मस्त। आणि आपल्याला त्याच्यामध्ये मस्त स्वादानुसार नमक टाकायचं आहे आणि हिरवी मिरची पण कापून टाकायची। ती क्लिप लावायची, मी म्हणजे विसरले, ती क्लिप घ्यायची व्हिडिओ आणि मस्त मिक्स करायचं। पाणी लगेच टाकायचं नाही, कारण की आपण पालक धुतलेली असते ना, त्याच्यामध्ये पाणी असतं। तर त्याच्यामध्येच आपल्याला ते भिजून घ्यायचं आहे व्यवस्थित। आणि थोडंसं तुम्हाला जर वरून वाटलं तर टाकायचं, पण जास्त पातळ करायचं आणि घट्टच ठेवायचे। मस्त लागते आणि कुरकुरीत बनते। तुम्ही जर जास्त पाणी टाकलं तर मग ते टाकता पण नाही येत आणि मग ते टेस्ट नाही येत त्याच्यामध्ये। मस्त त्याच्यामध्येच भिजून घ्यायचं, कारण की ऑलरेडी आपली पालक ओली असते। तर त्याच्यामध्ये लागलं तर थोडंसं तुम्ही टाकू शकता। तर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। एवढे मस्त मिक्स झालेले आणि मग तेल गरम करायला ठेवायचं। तेल मस्त गरम होऊ द्यायचं। गरम गरम तेलामध्ये मस्त ही पालकची भजी मस्त कुरकुरीत तळून घ्यायची आणि हातानेच तुम्ही टाकू शकतात। मस्त बनतात आणि मस्त कुरकुरीत बनतात, जसं हॉटेलमध्ये मिळतात ना तसेच। आणि तुम्ही मस्त प्लेटमध्ये असे 2-3 दिले, किंवा टोमॅटो सॉस, आणि तुम्हाला चटणी पण दाखवणार आहे। पुदिन्याची चटणी पण याच्याबरोबर छान लागते, टोमॅटो सॉस पण छान लागतो। तुम्हाला जसं आवडेल तसं मस्त लागतात। आणि मस्त 2-3 भजी आणि प्लेटमध्ये दिलं, तुम्ही हळदी कुंकूसाठी ज्या लेडीज बोलवता त्यांना दिलं तर मस्त वाटेल, असं काहीतरी नवीन स्नॅक्स देण्यासाठी। तर छान आहे। आणि घरामध्ये अशी छोटीशी पार्टी पण असेल, गेट टुगेदर असेल, त्याच्यासाठी पण तुम्ही हे मस्त बनवू शकतात, किंवा नाश्त्यासाठी पण बनवू शकता। संध्याकाळसाठी तुम्हाला भूक लागली असेल तर झटपट होणारी मस्त पालक भजी आहे। मस्त त्याला कुरकुरीत आपल्याला तळून घ्यायचं आहे। मस्त कुरकुरीत बनतात आणि टेस्टी असतं। पालक आपल्या हेल्थसाठी पण चांगली असते आणि लहान मुलांना पण तुम्ही देऊ शकता। लहान मुलं असे पालक नाही खात, तर ह्याप्रमाणे पण ते खाऊ शकतात भजीच्या याचे, आणि त्यांना मस्त टाकून दिलं तर। आणि त्याच्यात डाळीचं पीठ पण असतं, प्रोटीनचं प्रमाण पण जास्त असतं। मस्त कुरकुरीत भजी बनवून आपली मस्त तयार झालेली आहे। मस्त दिसत आहे आणि अशी मस्त कुरकुरीत तळून घ्यायची, कच्ची नाही राहिली पाहिजे, व्यवस्थित तिला गरमच तेल पाहिजे। आणि मस्त बनवून बघा किती छान दिसत पण आहे आणि टेस्टला पण खूप छान झाली होती। आता आपण पुदिन्याची चटणी बनवून घेऊया। पुदिन्याची चटणी बनवण्यासाठी आपल्याला कोथिंबीर घ्यायची